हाच एक जो सण आहे की वर्षातून एकदा देव आपल्या आमच्या भेटीसाठी येतो. नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या पालखीच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मंडळी आपल्याकडे पालखी येणार आहे आपल्या घरी. आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालचा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये कालच्या दिवशी आपल्या खालच्या घरी पालखी आली आणि तो देखील तुम्ही व्हिडिओ खूप मस्तपैकी एन्जॉय केला असेल, मला माहितीच आहे. आणि आज आपल्या घरी येणार आहे पालखी आणि बाबा आलेले आहेत. आबा बाबा आपले एकदम फेवरेट. बाबा तसं काही नाही, फेवरेट वगैरे तसं काही नाहीये. आपलं हे पुराण जुनं घर आहे आमचं. पहिलं हे वास्तव्य इथे होतं. त्याच्यानंतर घरी नवीन घर बांधलं गेलं. बस त्याच्यानंतर बघूया म्हटलं आता हे आलेत इथं, परिवार वाढत चाललाय, खाली परिवार आहे आणि असं पालखीच्या निमित्ताने आम्ही आता सगळेजण एकत्र म्हणजे आता परत एकदा इथे भेटणार आहोत आणि खूप धमाल मस्ती करणार आहे या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी, तुम्हाला आवडणार आहे. आणि आता बघूया, तुम्हाला मी दाखवतो घरामध्ये आपली काय काय तयारी चालू आहे, कोण काय काय करत आहे, मजा मस्ती हा व्हिडिओ असेल. आणि आपल्या देवाचा हा व्हिडिओ आहे आणि स्पेशली आपले चाकरमानी किंवा मुंबईमध्ये जे कोणी असणार आहे गावाला स्पेशली या कारणासाठी येतातच, तर त्यापैकी मी पण एक आहे. अजून खालून सगळी मंडळी येणार आहे, सगळी तयारी आहे. आता बाबा सगळ्यात पहिले आलेले आहेत वरती बाईक घेऊन. आज पहिल्यांदा डेअरिंग केलं म्हणजे बाईक घेऊन वरती जाऊया. थोडा रस्ता पहिला खराब होता, त्याला म्हटलं आता हे बघा दुसरे आले, अजून आले, आता सुरुवात झाली. मामा आलेले, आले नाना बाबा आलेले आहे, गजू मामा, हे नेहमीच आहे. हे 4 जण एकच म्हणजे चढावं ते चढून. हा मामा थांबवलं नाही, कुठे उतरवलं नाही, डायरेक्ट कसं चढ. एक नंबर. बाबा पालखी येणार आहे आपल्याकडे, काय म्हणताय? पालखी खूप छान. आजचा दिवस म्हणजे दिवाळी असते, घरी पालखी येते म्हणजे लोक देवळात जातात दर्शनाला, पण आमच्या घरी देव येतो. बरोबर. हाच एक जो सण आहे की वर्षातून एकदा देव आपल्या आमच्या भेटीसाठी येतो वर्षातून. त्यामुळे कसं सगळे गाववाले आणि अदरवाईज मुंबईकर जे असतात ह्या दिवशी होळी, आणि आता होळीचा थोडासा प्रमाणात त्यांनी कमी केलंय, पण ज्या दिवशी पालखी आपल्याकडे घरी येते, कारण देव एकच साध्य करायचं असताना देवाचं दर्शन घ्यायचं असतं. बरोबर. त्यामुळे कसं वर्षातून एकदा आल्यामुळे लोक सगळे मुंबईहून सगळे चाकरमानी असतात, सगळे दर्शनासाठी येतात. एक वेळ देव आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्या घरी येतो. त्यामुळे तो क्षण महत्वाचा असतो आणि कधीच मिस नाही करायचा, आनंदाचा आणि क्षण मिस होता कामा नाही. चला तुम्हाला दाखवतो मी मंडळी आपल्याकडे काय काय तयारी चालू आहे. आपल्याकडे आता रांगोळी झालेली आहे काढून, म्हणजे अजून काम चालू आहे. रांगोळीचा शेणाने मस्तपैकी सारवलेला आहे. या ठिकाणी पालखी बनते, कारण का ह्या ठिकाणी आपली पालखी असणार आहे. आणि पालखीची रांगोळी काढणारी आपली सानिका ओ सानिका बघा, रांगोळी काढते. कस्तुरी मॅडम, ह्या माझ्या दोन्ही छोट्या बहिण्या, छोट्या बहिण्या. आता पुढे काय होणार आहे ना त्याबद्दल देखील मी अनभिज्ञ होतो. मला नक्की माहित नाही की ह्या लोकांचं काय प्लॅनिंग चाललंय. जस्ट मला असं वाटलं की आता हे जे ते बनवतायत ना ते सर्वांना भिजवण्यासाठी बनवतायत, पण ऍक्च्युअल मध्ये याच्या पाठीमुळे काहीतरी वेगळंच प्रकरण शिजत होतं. ते काय आहे ना पुढे ते तुम्हाला आता हा व्हिडिओ पुढेपर्यंत बघितल्यानंतरच समजेल. तर मंडळी फायनली आपल्या घरी पालखी आता येणार आहे आणि पालखी आता त्या समोरच्या घरी आहे. आणि आता आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघतोय पालखीची. हे सगळे माझे मामा, माझे छोटे हे सर्व जमा झालेले. चला पालखी आता आलेली आहे.
थोडं मला द्या पुढे, मला द्या पुढे. यो यो कुठून जायचं? हा घ्या. आता वेळ झाली होती प्लॅनिंगला एक्झिक्यूट करण्याची. सावजाला काही माहितच नव्हतं, कारण का सावज शिकाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अलगद सापडणार होतं. त्याला कोणताच पत्ता नव्हता. त्या शिकाऱ्यांच्या पैकी एक शिकारी बघा, हा माझा मामा, जो हातामध्ये बादली घेऊन उभा आहे शिकार करण्यासाठी. आणि ही बाकीची मंडळी बघा, हा राहुल बघा किती एक्साइटेड झालेला आहे शिकार पकडण्यासाठी. पण सावज मात्र आपल्याच धून मध्ये होतं. आता त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि आता बघा मंडळी, माझ्या लाईफ मधील हा सर्वात आनंदाचा क्षण होता आणि मला खूप हा क्षण भावून गेला. थँक्यू सो मच फॅमिली की तुम्ही मला हा क्षण अनुभवण्याची संधी मिळवून दिलीत. थँक्यू सो मच.
सायलेंट. मामा काहीतरी बोलतोय, सगळ्यांनी सायलेंट व्हा. मामा काहीतरी बोलतोय. मामा मंदार मामा बोलतोय. मंदार मामा काय बोलतोय मामा? तेच मी सगळ्यांनी पर्यंत सांगतोय, आपल्या घरी आता एक निखिल आणि नुरवीचं लग्न झालंय, तर ते आपल्यासाठी उखाणा घेतील. तो त्यांच्या दोघांसाठी टाळ. नाही ठीक आहे आम्ही उखाणा घेऊ, पण आम्हाला काय भेटणार काय मग? पार्टी पाहिजे तुझ्याकडे. मराठी माझी जात भगवं माझं रक्त, मराठी माझी जात भगवं माझं रक्त, नुरवीचं नाव घेतो हा शिवरायांचा भक्त. पूजेच्या साहित्याला अगरबत्तीचा पुडा आणि लीलाचं नाव. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू, संजय रावांचं नाव घेतलं मी कशाला राजू. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण, कौसुभावांचं नाव घेते केळकरांची सून.